राम राम पाहुणे. राम 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 राम. या या या. द्या मला. मग पाहुणे, काही येताना काही त्रास वगैरे झाला का? रस्ता गिस्ता भेटला बरोबर? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आला. काही अडचण गिडचण नाही आली, बरोबर रस्ता होता. हे पाहुणे कोण आहेत? भाऊ आहे का तुमचे? राम राम. पुरी चहा आण बरं पाहुण्याले. काय पाहुणे, मग कुठं राहता आता सध्या? काही नाही, सध्या आता नागपूरमध्ये एक जॉबवर आहे, कंपनीत आहे, तर तिथं जॉब करतो. मग तिथं काय रूम आहे का स्वतःचं घर आहे? नाही, किरायाची रूम आहे. बरं बरं. मग पगार पाणी किती पडते? पडते आता 35,000च्या जवळपास पडते महिन्याला. अच्छा अच्छा, चांगलं आहे मग तर. हो बघा मग आता काही दिवसांना घर घेऊन घ्या तिकडे. हो. बाबा आले नाहीत का? बाबा येणार होते पण आले नाहीत, त्याला काम होतं आता. मग शेती किती आहे घरी? शेती 3 एकर आहे आपल्याकडे. 3 एकर म्हणजे लयच कमी आहे हो. एवढ्या कमी शेतीवाल्याच्या घरी आम्ही कशी पोरगी देणार आहे? तुम्ही जर म्हणसाल तर आताही 5 एकर शेती घेतो मी, पण तुमची मग 5 एकर घेतल्याच्या नंतर तुमच्या पोरीले शेतामध्ये काम करावं लागेल. जमते का तुम्हाला? नाही नाही, पोरगी आमची शेतात कशी जाणार आहे? आत्तापर्यंत लहानपणापासून तिला शेतात कधी पाठवलं नाही, पाऊलं ठेवलं नाही तिनं शेतात. आता कशी जाणार आहे? असं कसं चालेल राजू? तुम्हाला नोकरीवाला पोरगही पाहिजे, घरी शेतीही पाहिजे, आणि शेती असल्यावर पोरगी वावरातही जाणार नाही म्हणता. असं कसं जमल? मग शेती घेईल तर शेती चालवल कोण? तुमचे आईबाबा आहेत ना बघायला. आई बाबा चालवतील, आणि पोरगी काय मग घरी बसून काय आयतं खाईल का? तिलाही तर वावरात जावं लागेल ना. अहो तसं नाही हो. अहो पाहुणे, आता काय झालं माहिती आहे का? मुलीवाल्यांना मुलगा नोकरीवर पाहिजे आणि घरी शेतीही पाहिजे, पण त्याने कसं आहे, आमची पोरगी शेतात नाही गेली पाहिजे पण शेती पाहिजे घरी. अशा लोकांच्या अपेक्षा आहेत. आता एवढ्या अपेक्षा बऱ्या नाहीत ना. तुमच्यापेक्षा तुम्हाला काय वाटते? तुम्हालाच काळजी आहे. लग्न झाल्यावर तुमच्यापेक्षा जास्त काळजी आम्हाला राहते पोरीची. मग पोरीला जर काही झालं तर समाज आम्हाला बोलते, तुम्हाला नाही. या गोष्टीचा लोक विचार करत नाहीत. नाही बरोबर आहे. थोडा विचार करायला पाहिजेत ना या गोष्टीला. नाही, समजतो आम्ही पण. बरोबर आहे तुम्ही. आज डोळे उघडले तुम्ही माझे. हो, बरं ठीक आहे. सांगा तुमचा निर्णय काय आहे, मी सांगून देतो काय आहे. बरं बरं, ठीक आहे ना, सांगतो मी. हो हो, येऊ का मग? राम राम.